तुम्हाला मतदान करणाऱ्या हिंदूंना मान वर करून जगायला द्यायचंय, ना की आमची जी अवस्था त्या नुपूर शर्मासारखी करून ठेवायची. काय बोलली होती ती बिचारी, पण तुमच्या राज्यात ती आज भिगी बिल्ली बनून लपून बसली ना घरात. दिसते कुठे बाहेर? हे तुमचं अपयश आहे. याची जाणीव, याची बोच वाटू द्या तुमच्या मनाला. सच्चाईनं काम करा. पुन्हा सांगतो, जो हिंदू ईद की बात करेगा वही देश पे राज करेगा. मुसलमानांचे फाजील लाड बंद करा. 2029ला उरली सुरली कसर भरून काढू आपण. ज्या 45-50 जागा कमी पडल्यात ना, त्याच्या दुप्पट निवडून आणू. पण प्रत्येक हिंदूला, प्रत्येक भारतीयाला कळू द्या की तुमचं हिंदुत्व हे पक्षनिष्ठ नाहीये, ते राष्ट्राच्या हिताचं हिंदुत्व आहे. हा व्हिडिओ सुपर फ्लॉप होणार आहे असं भाकीत करून, तसंच थंबनेल आणि शीर्षक लावून मी हा व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करतोय. कारण माझ्या 7,75,000 म्हणजे 7.25 सबस्क्रायबर्समध्ये सारेच काही अंधभक्त नाही आहेत याची मला खात्री आहे. तरीही मी असं शीर्षक लावले. ते माझ्या या भावना जरूर समजून घेतील अशी आशा वाटते. म्हणून मी हे धाडस करतोय बोलण्याचं. कारण जो तुमको हो पसंद वही बात करेंगे वाले शेकड्यानं पडलेत बाजारात. मग जे तुम्हाला पसंत नाही, जे पचनी पडणार नाही, ते बोलायचं का किंवा कसं? काल संसदेत जे नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक मांडलं गेलं आणि ते फेटाळलं गेलं, त्यातून मोदी सरकारचा पहिला पराभव झाला संसदेत, अशा बातम्या त्याच बाजारात फिरू लागल्या होत्या. अनेक लिब्रांडू लगेच वळवळू लागलेत. आणि तेवढ्याच द्वेषानं काही राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार या पराभवातलं राजकीय सौंदर्य शोधू लागले. हार कर भी जीतने वाले को बाजीगर म्हणू लागले. आता नो डाऊट की ते प्रचंड विद्वान, अभ्यासू आणि अनुभवी आहेत. आपण तर अपघातानं या क्षेत्रात आलेलो आहोत. त्यामुळे अभ्यास म्हणाल तर यथातथाच आहे माझा, आणि अनुभवही या मान्यवरांच्या तुलनेत कमीच आहे. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुमच्या बोलण्यात फ्लो नसतो. तुम्ही बऱ्याचदा ब्लँक होता, अडखळता, जे माझ्या बाबतीत बऱ्याचदा घडलेलं आहे. मी सपशेल मान्य करतो की मी काय व्याख्याता वगैरे नाही आहे, पत्रकारिता अजिबात नाही आहे. मला समजलेला विषय माझ्या भाषेत मांडला आणि तो लोकांना आवडला तर उस दिन का दाना पाणी निकल गया समजो, असा आपला खेळ आहे. पण अनेक गोष्टी अशा आहेत की ते मागे UGC प्रकरण झालं होतं, मी मुद्दामून बोललो नाही त्यावर. काय बोलायचं? मुद्दाम सगळा जांगडगुत्ता करून ठेवलेला होता. कोंबड्या झुंजवण्याचा प्रकार होता तो. मग तो विषयही भाषणात गुंडाळून ठेवला गेला नंतर. मग त्याच्यावर आपण काहीतरी आपली अक्कल पाजळायची आणि तोंडावर पडायचं. त्यापेक्षा न बोललेलं बरं. नाही कळत मला त्यातलं, खरोखर नाही कळत, असं बोलून मोकळं व्हायचं. आता संसदेत जे महिला आरक्षण विधेयक, ते विधेयक म्हणून मांडलं जात होतं, त्यावर मतदान होणार आणि सरकारला या विधेयकाच्या सोबतीनं, मी या विधेयकाच्या आडून म्हणणार नाही तर या विधेयकाच्या सोबतीनं जी घटना दुरुस्ती करून घ्यायची होती, त्यासाठी एक आकडा अपेक्षित होता. मला वाटतं 360 मतांचा, जो NDA सरकारकडे नव्हता. पण मागच्या काही वर्षात या सरकारनं अशक्यही शक्य करून दाखवण्याचा सपाटा लावला होता. त्यानुसार हे अशक्य काम यावेळीही सरकार लीलया करून दाखविल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. या विधेयकावर जेव्हा संसदेत चर्चा घडत होती तेव्हा विरोधकांनीही महिलांना आरक्षण देण्याबाबत कुठलीही खळखळ केलेली दिसली नाही मला. सगळे पॉझिटिव्ह बोलत होते. पण त्या सगळ्यांना आक्षेप होता तो विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना, ज्याला आपण मराठीत डिलिमिटेशन म्हणतो, त्यातून भारतीय जनता पक्षाला होणारा लॉंग टर्म फायदा स्पष्ट दिसत होता. म्हणून या विधेयक या घटना दुरुस्तीला हा विरोध झाला. मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी ज्या ज्या गोष्टी केल्यात आजवर, त्यात अनेक योजनांची नावं आहेत. बोलायला लागलो तर यादीच वाचावी लागेल. तर रानावनात जाऊन लाकूड फाटा गोळा करून त्यावर चुली पेटवत स्वयंपाक करणं, धुरानं जळजळणारे डोळे, तो त्रास, हे सगळं संपवणारी उज्ज्वला गॅस योजना कुणी आणली? मोदीजींनी. गावखेड्यात, दुर्गम भागातच काय तर निमशहरी लोकवस्त्यांमध्ये घरात शौचालय नसल्यानं हगणदारीत, तेही अंधाऱ्या रात्री जाणाऱ्या महिलांना लाजेकाजे सव, या अंधाराचा फायदा घेऊन आपल्या वासनेचा शिकार बनवणाऱ्या श्वापदांपासून वाचवणारी योजना म्हणजे हर घर शौचालय. मुसलमान स्त्रियांसाठी आणलेली 3 तलाक किंवा ते 3 तलाक विरोधातला निर्णय, अशा अनेक असंख्य योजना आहेत. केंद्रानं बरंच काही दिलं आहे आमच्या माता भगिनींना. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातही लेक लाडकी, लाडकी बहीण, सुकन्या योजना, अशा थेट महिलांना आर्थिक मदत मिळेल त्या टाईपच्या योजना. तर सरसकट सगळ्या मुलींना मोफत शिक्षण, उच्च शिक्षण मोफत, हे सगळं देणाऱ्या महाराष्ट्र सरकारचे तर क्या कहने. MP मध्ये मामाजींनी लाडली बहीण योजना राबवली, अगदी फेमस झाली. पण महाराष्ट्रात एक भाई तर दुसरा भाऊ म्हणजे
एक ठाण्याचा दाढीवाला भाई, दुसरा देवा भाऊ, असे 2-2 सक्षम भाऊ आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणींना लाभले. लाडकी बहीण योजना तर गेम चेंजर ठरली इथं. भाईंनी तर आपल्या बहिणींना एस टीचा प्रवास मोफत केला. देवाभाऊंनी सरकार आणि प्रशासनातही महिला राज आणलं आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनांनी महिलांच्या मतदानावर प्रभाव पडला आहे. त्यामुळे मोदी काय किंवा भाजप शासित राज्य काय, तिथं कुठल्याही महिला केंद्रित योजनांची घोषणा झाली तर त्याला विरोधक फारसा विरोध करत नाहीत, कारण त्यांनाही या महिलांचं मतदान हवं असतं. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिल्यानं सरकारी खजिना रिकामा झाला आहे असे आरोप काँग्रेसच्या एका नेत्यानं केले होते मागे. तेवढंच, पण तोही तोंडावर पडला नंतर. आता प्रश्न पडतो तो असा की मग हे विधेयक ज्यात महिलांना आधीच जाहीर केलेल्या 33% राखीव जागांवरच समाधान मानावं लागणार होतं आणि 2023मध्येही सुधारणा 33% वाली सुधारणा संसदेत मंजूर झालेली असताना निव्वळ 2021 नंतर जनगणना झालेली नाही आहे. त्यामुळे मतदारसंघांचं पुनर्निरीक्षण व्हायचं असल्यानं संसदेत आजही फक्त 15% महिलांना स्थान मिळालेलं आहे. का नाही ते 33% आरक्षण लागू केलं गेलं? जे सरकार रातोरात 370 कलम रद्द करण्याचा गेम करू शकतं, जे सरकार 3 तलाक सारख्या मुसलमानी प्रथेला आडवं करू शकतं, मग त्यांना महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती आडून मतदारसंघांचं पुनर्रचना का करावीशी वाटते? मतदारसंघ वाढवून ते आपला राजकीय स्वार्थ साधणार आहेत हे स्पष्ट दिसत असताना सरकारचं हे विधेयक पूर्णतः महिलांच्या कल्याणार्थ होतं असं कसं म्हणता येईल मग? आणि मग त्याला संसदेत विरोध झाला तर त्यात एवढी खळखळ का? कसला मास्टर स्ट्रोक आणि कसलं आलं राजकीय सौंदर्य? साला लोकांचं भलं करायचं आहे ना तर साफ स्वच्छ मनानं करा. जग तुमच्या पाठीशी उभं राहील. जगाचं सोडाव, तो आकाशातला परमेश्वरही तुम्हाला आशीर्वाद देईल. नियत साफ पाहिजे माणसाची. पण सतत राजकीय लाभाच्या अपेक्षेनं इतर चांगल्या गोष्टींना पुढं करायचं आणि मग त्यात तोंड घशी पडायचं. आणि याला मास्टर स्ट्रोक वगैरे म्हणणारे लोक असतात, पण त्याला मास्टर स्ट्रोक म्हणत नाहीत. तो मास्टर स्ट्रोक नसतो. एकदा हिंमत करा आणि ते 2023मध्ये जाहीर केलेलं 33% आरक्षण देऊन टाका आमच्या माय भगिनींना. कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही तुमच्या पुढच्या कुठल्याही राजकारणाला विरोध करायची. 1000 चांगल्या गोष्टी केल्या आहेत तो तुम्ही मोदीजी, पण 1000 चांगल्या गोष्टींना एक चुकीची गोष्ट बर्बाद करून टाकते. याची असंख्य उदाहरणं इतिहासात दडलेली आहेत. लाख अच्छाइयाँ करो मगर तुम्हारी एक गलत हरकत तुम्हें सदा के लिए बुरा साबित कर देती है. मोदी नावाचा एक आश्वासक चेहरा इतक्या दशकांनंतर भारताला लाभला आहे आणि देश खऱ्या अर्थानं प्रगती करू लागला आहे. नाकारत नाही कोणी, पण ही प्रगती फक्त इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट बनून राहिली आहे तर ती काय कामाची हो? तुम्ही शहरांमध्ये मेट्रोचं जाळं विना, अद्ययावत स्टेशन्स बनवा, अगदी एअरपोर्टसारखी स्टेशन्स बनवा, पण जी घाण रोहिंग्या आणि त्या बांगलादेशींच्या रूपाने या देशातल्या गल्ल्यांमध्ये लपून बसली आहे ना, ती घाण कधी साफ करणार मोदीजी? ते SIR बिसायर कशासाठी चाललंय सगळ्यांना माहिती आहे. बांगलादेशी हटवण्यासाठी नाही चाललंय ते. या लांड्यांच्या मनाविरुद्ध काही झालं आणि तिथं जर ते संख्येने जास्त असले ना तर तुमचं सोकॉल्ड विकास क्षणार्धात भकास करून टाकतील हे लोक. मेट्रो स्टेशन जाळून टाकतील. जाळले त्यांनी. अहो, आझाद मैदानातलं शहीद स्मारक या लांड्यांनी लाथा मारून तोडलेलं विसरलात की काय तुम्ही? मुंबईसारख्या शहरात, महाराष्ट्रात. आता देशाचा विकास होत असताना तो फक्त या देशातल्या अधिकृत नागरिकांनाच उपभोगायला मिळावा याकडे लक्ष द्या. बसेस, रेल्वे, मेट्रो, सरकारी दवाखाने सगळीकडे हेच लोक. टॅक्सपेअर कोण? तर तुम्ही आम्ही. आणि फुकटचा माल खातोय कोण? तर तो इक्बाल चिचा. तुम्ही म्हणाल किती वेळा पुन्हा पुन्हा तेच दाखवणार? किती आकस मुसलमानांबद्दल. नाही, खरं आहे तुमचं, तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे, पण सध्या देशातली स्थिती फार भयानक आहे. नारीवंदन राहिलं एका बाजूला, खरात, TCS, एरंडे बाबा, अमरावती, परतवाडा, अयान शेख, निदा खान, हे सगळं काय चाललंय? जे तुमच्या हातात आहे ते आधी करा ना. सबका साथ सबका विकास आता पुरे झालं. तुमचा पक्ष 2004ला कुठे होता? 2009ला कुठे होता? 2014ला सत्तेत आलाच ना तुम्ही, आणि आज 2026लाही तुम्ही सत्तेत का आणि कशामुळे, कोणामुळे आहात याचं अवलोकन करा. 2029ची चिंता सोडा, वेळ आहे अजून. त्यासाठी मोठे मोठे घास घेतले तर अजीर्ण होईल. मोदी शहा हे थंडा करके खाऊवाल्या पॉलिसीचे आहेत असं म्हटलं जातं. त्याचं काय झालं आता? का गरम गरम खातायत? तोंड पोळतं ना मग असं. हा पराभव विरोधकांना आता जरा एन्जॉय करू द्या. त्यांना वाटतंय ना हा पराभव झालाय, मान्य करा, त्यांना एन्जॉय करू द्या.
आकड्यांचा खेळ कधीही बदलता येतो. आता तोंडावर पडलात हे मान्य करा आणि चुका सुधारून कामाला लागा. विजय आपलाच आहे. फक्त नियत साफ ठेवा. या सत्तेतून देशसेवाच करायची. आपल्याला देशसेवाच करायची. सीमेपलीकडून आलेली ही बांडगुळं साफ करायची, हाकलून द्यायची. तुम्हाला मतदान करणाऱ्या हिंदूंना मान वर करून जगायला द्यायचं आहे, ना की आमची जी अवस्था त्या नुपूर शर्मासारखी करून ठेवायची आहे. काय बोलली होती ती बिचारी, पण तुमच्या राज्यात ती आज भिगी बिल्ली बनून लपून बसली ना घरात. दिसते कुठे बाहेर? हे तुमचं अपयश आहे. याची जाणीव, याची बोच वाटू द्या तुमच्या मनाला. सच्चाईनं काम करा. पुन्हा सांगतो, जो हिंदू ईद की बात करेगा वही देश पे राज करेगा. मुसलमानांचे फाजील लाड बंद करा. 2029ला उरली सुरली कसर भरून काढू आपण. ज्या 45-50 जागा कमी पडल्यात ना, त्याच्या दुप्पट निवडून आणू. पण प्रत्येक हिंदूला, प्रत्येक भारतीयाला कळू द्या की तुमचं हिंदुत्व हे पक्षनिष्ठ नाही आहे, ते राष्ट्राच्या हिताचं हिंदुत्व आहे. डिलिमिटेशन शिवाय पुन्हा प्रचंड बहुमत हे हिंदुत्ववादी संघटनेला मिळणारच, यात वाद नाही. पण शॉर्टकट सोडा, पळवाटा सोडा, लांगुल चालन तर सगळ्यात आधी सोडा. मी तुम्हाला राजकीय सल्ले देणे इतका मोठा नाही, मला मान्य आहे. ना वयानं मोठा आहे, ना अनुभवानं. पण एक हिंदू म्हणून माझा जीव आहे ना, तो तिळतिळ तुटतो. काल तो पप्पू संसदेत मोदींना स्वतःची जादू विसरलेला, शक्तिहीन झालेला जादूगर म्हणाला. त्याचं भाषण ऐकत होतो ना, ते ऐकताना खरंच सणक गेली डोक्यात. पण त्याचं काय चुकलं? तो बोलणारच होता, मौका सभी को मिलता है. काल त्याला मिळाला होता. मित्रांनो, मी जे काय बोललोय आता इतका वेळ, ते सगळ्यांनाच पटेल असं नाही, माहिती आहे मला. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. मी तर आधीच जाहीर केलं की हा व्हिडिओ सुपर फ्लॉप असणार आहे. त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.